नमस्कार. जय महाराष्ट्र. खासदार साहेब, तुम्ही कितीही धमक्या द्या, आम्ही प्रश्न विचारत राहू. लोकशाहीत प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा अधिकार आहे. तुम्हाला वाटत असेल हा गुन्हा आहे तर आम्ही गुन्हेगार आहोत. उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे वादग्रस्त वर्तन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पत्रकारांना राजकीय प्रश्न विचारल्यावर त्यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तुम्ही परत इकडे आलात ना तर मी तुम्हाला मारून पाठवेल. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा. परत आला तर मारून पाठवेल. अशा अरेरेईच्या भाषेत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शिवीगाळ केली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांची मुलगी आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका पाटील यांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र परखड प्रश्नाचे समोर जाण्याऐवजी खासदारांनी गैरवर्तन केले. त्यांनी प्रसार माध्यमावर ही संताप व्यक्त करताना म्हटले, तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर कशाला ठेवता? आता तुम्ही तिकडे गेलात ना, मग इकडे कशाला येता? काही दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रयुक्ती देताना संजय दिना पाटील यांनी माझ्या वाटेला येणाऱ्याला मी तर एकतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवेल. आमच्या घराण्यात आम्ही एकाकी 5 लोकांचे खून पाडलेत अशी फुशारकी मारली होती. त्या पार्श्वभूमीवर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी संजय दिना पाटील यांचा हात वाद झाला. मात्र खासदारची छाती ठोकून सांगितले की मी जे बोलतोय ते खुलेआम बोलतोय. माझ्यावर काय कारवाई करायची असेल ती पोलीस करतील. मी कारवाई आणि चौकशीला पूर्णपणे तयार आहे. या मस्तीत आलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.